सुप्रभात मंडळी. आजचा आपला दुसरा दिवस आहे अष्टविनायक यात्रेमधला. हेऊरला आपण इथे काल स्टे केला होता. तो आता आपण चाललो आहे थोडं दर्शनाला. ते दर्शन करू आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघू, जे की असणार आहे रांजणगाव. सो चला आधी पहिलं दर्शन करू पण आपण. सकाळच्या वेळेला बिलकुल गर्दी नव्हती, अगदी पटकन आमचं दर्शन झालं. सो इथून आता निघूया रांजणगावला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बजरंगबली की जय. चला इथून आता आपण निघतोय. आजचा दुसरा दिवस. आपलं थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे. हे ह्या बाजूला आहे टेम्पल इकडे. आणि आता आपण निघालो आहोत रांजणगावच्या दिशेने. इथून अंतर आहे 42 किलोमीटर. प्रवास आता सुरू झालेला आहे खऱ्या अर्थाने रांजणगावच्या दिशेने. लेट्स गो. अर्ली मॉर्निंग राईड स्टार्ट करण्याची ना मजाच वेगळी आहे. मस्त मजा येते. पहिली गोष्ट तर ट्रॅफिक कमी असतं, थंडी पण मस्त आहे, मजा येते राईड करायला. मग ते आपण घराकडून निघून राईड स्टार्ट करणं असो किंवा आता इथे जिथे आपण अर्ध्या वाटेत थांबलो आहे तिथून प्रवास सुरू करणं असेल. आता 7 वाजता आम्ही मंदिरात गेलो, 5 मिनटात दर्शन झालं आमचं मस्तपैकी. गर्दीच नव्हती. दर्शन करून निघालो आता लगेच. फ्युएल इंडिकेटरने इंडिकेशन दिलेलं आहे. सो आपल्याला आता रिफिल करणं गरजेचं आहे. लॉंग राईडला माझी मीटिओर मस्त साथ देते. मस्त मजा येते राईड करायला, क्रूज करायला. मला तर वाटतं क्रुझर सेगमेंटमध्ये ही बेस्ट बाईक असेल मीटिओर 350. ॲक्च्युली त्याची काळजी पण मी तशी घेतो, जसं की रेग्युलर इंटरवलमध्ये चेन क्लीन लूप करणं, रेग्युलरली सर्व्हिस करणं, ऑइल चेंज करणं, ह्या गोष्टी मी तेपणे करत असतो. आता कालच 16 जानेवारीला 5 वर्ष झाली गाडीला. 16 जानेवारी 2021ला डिलिव्हरी मिळाली होती गाडीची. अजून पण म्हणजे मस्त नवीन असल्यासारखी. मायलेज म्हणायचं झालं तर हायवेला 33पर्यंत मिळतं. डिपेंड्स पिलियन आहे, सोलो आहे, लगेज किती आहे. बट ओव्हरऑल ही मस्त बाईक आहे लॉंग राईडसाठी. सन्नी त्यांनी मी एकदा डिस्कस करताना हिला बगीरा नाव ठेवलं होतं. बगीरा आहे माझा. आता रांजणगावला पोचायला अजून 27 किलोमीटर शिल्लक आहे. स्ट्रेट रोड हाच आहे कंटिन्युअस. इथे राईटला आहे. पोचू आपण अर्ध्या तासात. आता 8 वाजले आणि फायनली आपण पोचलेलो आहोत रांजणगावच्या इथे. गर्दी कमी दिसते. लकीली गर्दी कमी आहे असं तो पार्किंगवाला सांगत होता. स्वतः जाऊ आम्ही पटापट दर्शन घेऊन येऊ. ते इथून एंट्रन्स आहे. पटकन दर्शन झालेलं आहे आपलं मस्तपैकी. आणि आता इथून निघू आपण ओझरच्या दिशेने. मध्ये आधी मस्त नाश्ता करायला थांबू. भूक पण लागली आहे जोरात. काय बोलतो?
नाश्ता करायला थांबूया ना. म्हणजे आता इथून बाहेर पडल्यानंतर लगेच थांबू मध्ये आणि नाश्ता करू मस्तपैकी. चला निघूया. रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन तर पटकन झालं, अगदी अनएक्सपेक्टेड होतं. ॲक्च्युली एक बस उतरली होती आणि ते सगळे आमच्या पार्टी होते, म्हणजे आमच्या नंतर आले, त्याच्यामुळे आम्हाला पटकन दर्शन घेता आलं. त्यामुळे आम्ही पटकन आता ओझरच्या दिशेने निघू शकतो आहे. ओझर आता आहे 65 किलोमीटर्स रांजणगावच्या महागणपतीपासून. 1.5 तास दाखवतो आहे. मेन कस तर लागणार आहे लेण्याद्रीला भर उन्हात त्या डोंगरावर आपल्याला चढायचं आहे. 307 पायऱ्या आहेत. कातळ तापलेला असणार अक्षरशः. लास्ट टाईम मी गेलो होतो तर मला तेव्हा तिथे त्याच ठिकाणी गर्दी मिळाली होती, तेव्हाही आम्ही दुपारचेच होतो. चला आधी ओझर गाठू पहिला, त्याआधी वाटेत कुठेतरी थांबून ब्रेकफास्ट करू. नाश्ता भूक लागली आहे. पैकी नाश्ता केला, आता तिथे थांबून थोडा जास्तच वेळ गेला. त्या काकींनी नाश्ता बनवण्यामध्ये बराच वेळ घेतला. त्यामुळे आता जे उरलेले आहेत 52 किलोमीटर्स ते आपण न थांबता डायरेक्टच ओझरला जाणार आहोत. लाँग राईडची ना एक चांगली गोष्ट ती अशी म्हणजे की एक थोड्या किलोमीटर नंतर आहे ना ही बदलत जाणारी दृश्य, कधी असे हिरवेगार डोंगर, कधी अशी शेती, कधी असे मस्त शांत रस्ते, मोकळे हायवेज, मजा येते ते सगळं अनुभवायला. कारण प्रवास संपतो पण त्या आठवणीच सोबत राहतात. समोर मस्त डोंगर रांग पसरली आहे दिसते. सो आपण आता अधिक वेळ न दवडता पटापट ओझरकडे कूच करूया. आता पोटाला पण आधार मिळालेला आहे, थांबायची काहीच आवश्यकता नाही आहे. मस्त मोकळा रस्ता आहे, मस्त. बऱ्याचशा वेळेला काय होतं, लाँग राईडला जायचं असतं बट काही प्लॅन नसतो, वेळेचा सुद्धा कॉन्स्टंट असतो की टाईम नसतो वगैरे, सुट्टी मिळालेली नसते, तर रिफ्रेश होण्यासाठी एखाद्या लाँग राईडचं जायचं असतं. सो अशा वेळेला ब्रेकफास्ट राईड केली जाते. ब्रेकफास्ट राईड काइंड ऑफ लोणावळा किंवा दुसरी एक अशी प्रेफर्ड आहे मोस्ट बायकर्समध्ये, ती म्हणजे अहुराला जातात, एक नॉर्थ साईडला तिकडे जातात असं. बट मला हे डेस्टिनेशन असलेली लाँग राईडच आवडते. आपल्याला तिथे पोचायचं आहे, त्या ठिकाणी काहीतरी आहे ज्यासाठी आपण चाललो आहे, अशा राईडला जायला मला खूप आवडतं. खाणं एक वेगळी गोष्ट आहे, तिथे पोचणं, त्या ठिकाणची वाईब, तिकडची शांतता वगैरे ह्या गोष्टीसुद्धा तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. बट हे जे आहे ना, हे असं डेस्टिनेशन प्लॅन करून मग जी लाँग राईड असते ती अलग लेवल आहे लाँग राईड. त्याचं आणि ब्रेकफास्ट राईडचं कम्पॅरिझनच नाही होऊ शकत. आता ही जसं की आपण अष्टविनायक राईड प्लॅन केली आहे, सो ही राईड कंप्लीट केल्यानंतर जे सुख असतं ना, जे समाधान मिळतं त्याला तोड नाही आहे कशाचीच. आता लास्ट टाईम मी 3 दिवसात केली होती, ह्यावेळी 2 दिवसात करायची होती. मला असं हे होतं की काय म्हणजे किती वेळात होईल, काय होईल, मला काही आयडिया नव्हती. तर कालचंच घ्या, काल मला असं वाटलं होतं की अंदाजे 8-9 वाजतील मला हे सगळं कंप्लीट करायला, जेणेकरून थेऊरला पोहोचू की थेऊरच्या अलीकडेच स्टे करू असा मला डिसिजन घ्यावा लागेल असं वाटलं होतं. बट वेळेच्या फारच आधी, म्हणजे जेवढं मला वाटत होतं त्याच्या फारच आधी कंप्लीट झालं होतं आमचं. सो 2 दिवसांमध्ये बरेचसे जण करतात सुद्धा अष्टविनायक राईड. ती आहे होण्यासारखी आहे. लास्ट टाईमसुद्धा जेव्हा मी 3 दिवसात केली होती तेव्हा माझा मित्र रोहित सोबत होता माझ्या, त्यालाही मी बोललो होतो की हे 2 दिवसात पण होण्यासारखं आहे. जेव्हा मी पहिल्यांदा केली 3 दिवसात, त्याच्यानंतर लक्षात आलं होतं की हे 2 दिवसात होण्यासारखी आहे. आणि आता जनकसोबत होता, त्याने प्लॅनमध्ये रूटमध्ये थोडे चेंजेस सजेस्ट केले आणि त्या हिशोबाने जे प्लॅन केलं ना त्याने ते झालं सक्सेस. आय गेस मागच्या वेळेला जे मी पाली करून महडला आलो होतो, सेकंड गणपती महडला, तिथे थोडा गफलत झाली होती माझं कॅल्क्युलेशनमध्ये, प्लॅन बनवण्यामध्ये. कारण ते 38 किलोमीटर्स मला परत पाठी जाऊन मग लोणावळा मार्गे पुण्यात असं सगळं करावं लागलं होतं. सो ह्या वेळेला तो एक बेनिफिट झाला असेल त्या रूटचा. शिवाय नंतरसुद्धा मला काही असं हे जाणवलं की मोरगाववरून सिद्धटेकला जातानासुद्धा मी काल वेगळ्या रस्त्याने गेलो होतो, जो मागच्या वेळेचा जो सलग हायवेच होता तसा नव्हता. सो असं आहे, लाँग राईड इज द बेस्ट मेडिसिन. सगळ्यांसाठी नाही, ज्यांना ते आवडतं त्यांच्यासाठीच, जे आमच्यासारख्यांसाठी. ते म्हणतात ना, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त बायकोने लाँग राईडला जाताना परमिशन दिली पाहिजे, काही कुरकुर न करता. असो, लास्ट 22 किलोमीटर राहिले आहेत ओझरला पोचायला. पोचू आपण लवकरच, तरी 10:30 झाले, 11 वाजता पोचू आपण तिथे. अँड हिअर वी आर एंटरिंग ओझर टेम्पल. शुकशुकाट दिसतो इथे. हे भवन आहे, भक्त निवास.
सो फायनली पोचलो आहे आपण इथे ओझरच्या इथे. आता विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊया. 11 वाजले, 11 सव्वा 11 झाले. थोडा वेळ लागला इथे हॉटेलमध्ये. आणि ओझरला सुद्धा इथे केली आमचं लगेच दर्शन झालं. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो किंवा आम्ही लाईनीत उभं राहिलो आणि पाठी भली मोठी लाईन लागली. आणि त्यात दर्शन करून बाहेर आलो तर एकदम अशी लांबलचक रांग होती. सो आम्ही लकी होतो की आम्ही पटकन आत गेलो आणि लगेच दर्शन घेऊन आलो. सो आता फक्त राहिलं आहे लेण्याद्री. 11:15 वाजले दर्शन घेऊन. 15 मिनटात 11 वाजता इथे बाईक पार्क केली होती. 11:15ला आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आहोत. 5-10 मिनटात लगेच लेण्याद्रीसाठी निघू. चलो. ओझरमध्ये छानपैकी दर्शन झालं. मस्त अगदी पटकन. ते स्कूल बसमधली पोरं सगळी उतरलेली पिकनिकची, ते अगदी रांगेतून चाललेले स्कूल टीचरच्या पाठी. सो त्यांच्या आधीच आम्ही नंबर लावला आणि दर्शन घेऊन बाहेर येऊन बघतो तर ही भली मोठी रांग त्यांच्या पाठी आणि बरीचशी लोकं जी आलेली. डेफिनेटली अर्धा तास आहे त्या रांगेला. आम्ही गेलो तर पुढे 4 माणसं होती फक्त. आता लेण्याद्रीचा गिरिजाध्वज समोर दिसतंय. बोर्ड 14.5 किलोमीटर्स. आपल्या अष्टविनायक यात्रेतलं हे शेवटचं देवस्थान लेण्याद्री. हे लेण्याद्री आणि ओझरला स्कूल पिकनिक्सचा भडीमार असतो नेहमी. आता थंडीचे दिवस आहेत, सो स्कूल पिकनिक्स तर आलेले असणारच. लेण्याद्रीला तर डेफिनेटली असतात, बसेस लागलेल्याच असतात. लेट सी. या 14 किलोमीटरला 20 मिनटं दाखवत आहेत. आता वाजले आहेत 11:15. लेण्याद्री पोचलो आहे फायनली. 12 किती वाजले रे? 12 वाजले. ऊन तर कडकडीत आहे. गाड्या पण पार्किंगमध्ये बऱ्याचशा दिसल्या होत्या. आता माहीत नाही वरती गर्दी किती आहे, किती वेळ लागतो दर्शनाला. बघूया, चला पटापट जाऊया. अशा पालख्या पण आहेत, त्यांना चढायला जमत नसेल, वयस्कर गृहस्थ वगैरे असे, त्यांच्यासाठी आहेत. जय गणेश. लाडक्या बहिणीचा 1 महिन्याचा पगार म्हणतात. पालखीचे 1500 रुपये चार्जेस म्हणतात ते. त्याला ते लाडक्या बहिणीचा 1 महिन्याचा पगार असं म्हणतात. हे असं तिकीट काउंटर आहे. अशा सगळ्या पायऱ्या चढून आल्या वरती. बाप्पाच्या कृपेने इथे सुद्धा लवकर दर्शन झालं आमचं. बाकीच्याच गणपतीप्रमाणे इथे सुद्धा सगळ्यांच्या आधी नंबर लावला आम्ही पटापट पुढे येऊ. एवढ्या पायऱ्या चढून घामाघुमायला झाला, थकायला झाला अक्षरशः, बट दर्शन पटकन झालं. सो आता उतरायला घेऊ आता हळूहळू. चला. इथे सुद्धा तसंच झालं आहे. बाजूची गर्दी बघताय. आता स्कूल बस इथे आली आहे. आता इथे सुद्धा यांच्या पाठी गर्दी होणार आहे. फायनली गणपती बाप्पाच्या कृपेने अष्टविनायक यात्रा आपली कंप्लीट झालेली आहे. छानपैकी कंप्लीट झालेली आहे. लेण्याद्रीला जिथे मला एक्सपेक्ट होतं की गर्दी असेलच असेल, तिथे सुद्धा गर्दी आम्हाला चुकली किंवा आम्ही गर्दीला चुकवलं. थोडा वेळ आणखी जर उशीर झाला असता तर नक्कीच त्या गर्दीच्या पाठी आम्ही असणार होतो आणि मग उन्हात चांगलेच भाजणार होतो. मग आता वाजले 1 आणि निघालोय आपण परतीच्या वाटेला. अष्टविनायक यात्रा कंप्लीट करून, कंप्लीट नाही म्हणता येणार, कंप्लीट जेव्हा आपण घरी पोचू तेव्हाच होईल. बट अष्टविनायकांचं दर्शन आपलं पूर्ण झालेलं आहे. मस्त वाटतंय, छान वाटतंय, भारी वाटतंय. हे असं काही म्हणजे फिलिंग आहे ना की आता हे एकदा केलं मग आता परतच्या वेळेला काय तसं नसणार असं काही नाही. आता मी पुढच्या वर्षी जरी परत अष्टविनायक केलं ना तर ते कंप्लीट केल्यानंतर ती एक वेगळी फिलिंग असणारच आहे दरवेळेला.
मगाशी मी म्हटल्याप्रमाणे डेस्टिनेशन राईडमधला वगैरे हा फरक असेल कदाचित. आणि त्या डेस्टिनेशनसुद्धा हे जर असे असतील तर मग काय प्रश्नच नाही. आता घराकडे आपण निघालो आहे, किलोमीटर्स दाखवत आहेत 158. त्यात थोडे अपडेट द्यायचे होते की मुरबाड मार्गे जो रस्ता आहे, जो असायला पाहिजे प्रॉपर किंवा शॉर्टेज, तो दाखवत नाही आहे, कारण मुरबाड रस्त्याचं काम चालू आहे. सो आपल्याला आशिष घाट कितपत भेटणार आयडिया नाही मला. मोरोशीच्या इथून काहीतरी एक वेगळा फाटा दाखवला आहे, तिथून आपल्याला शहापूर पडगा वगैरे असा मार्गे रूट दाखवतो. सो आपण तसे जाणार आहोत. जाऊ आता आरामात, टाइमपास करत करत, थांबत, रेस्ट घेत, खात पीत, मजा करत. आता जायचं आहे घरीच. 2 दिवसांची आपली यात्रा मस्त पार पडली आहे. थोडंसं शिल्लक राहिलं आहे आता घरापर्यंत पोचायचं. बाप्पाच्या कृपेने तेही पार पडेल. गणपती बाप्पा मोरया. भाई क्या ही नज़ारा है सामने सह्याद्री का, एक नंबर. सुपर्ब यार. बट उन्हात रखरखतंय ते अक्षरशः, असं वाटतंय. बट बघायला तर भारीच वाटतंय, सवालच नाही. लेण्याद्रीपासून शिवनेरी जवळ आहे. शिवनेरीचा फाटा आहे गेस इथेच कुठेतरी आहे, असा तो डाव्या हाताला असणार शिवनेरीला वरती जाणारा. आणि आपल्याला आता इकडे जायचं. मगाशी मी सांगितलं डेस्टिनेशन राईडचं महात्म्य. असं ही डेस्टिनेशन राईड माझ्या आयटिनरीमध्ये बऱ्याच दिवसापासून वाट बघते. म्हणजे ऑलमोस्ट बाईक घेतल्यापासून तर मी ठरवलेलं की ती राईड करायची आहे, पण अजूनपर्यंत तो योग आला नव्हता. बट मी डिसाईड केलं की ही आता अष्टविनायक राईड झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये ती राईड करायची, जे की असणार आहे श्री स्वामी समर्थ स्थापित 11 मारुती मंदिरं. 11 मारुती मंदिरं जी की कराड, सातारा या ठिकाणी आहेत. फिंगर्स क्रॉस्ड, होपफुली ते पॉसिबल होईल. तुम्हाला ती जर्नी एक्सप्लोअर करता येईल, जर्नी एन्जॉय करता येईल. बघूया कसं शक्य होतं आहे ते. माळशेज घाट, माळशेज घाट भाई. बजरंग बली की जय. माळशेज घाटातला मारुती. माळशेज घाट इज अनदर लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. भाई प्रत्येक घाटाचं आपलं आपलं एक वैशिष्ट्य आहे. कशेडी घाट, माळशेज घाट असो, कसारा घाट असो, अलग लेवल भाई. पण माळशेज आहे. लेफ्ट साईडला ही अशी पूर्ण डोंगर कातळची कडा आणि राईट साईडला हा असा सह्याद्री. हा भाई साहब, क्या ही बताए, क्या ही बताए. खतरनाक काम चालू आहे माळशेज घाटात. मागच्या 10-12 किलोमीटरपासून हा असाच घाणेरडा रस्ता आहे आणि एका साईडला काम चालू आहे, कॉन्क्रिटीकरण. माळशेजपासून मुरबाडपर्यंत जोरदार काम चालू आहे, त्याच्यामुळे गुगलने सुद्धा हा अल्टरनेट रस्ता सजेस्ट केला आहे. माळशेज घाटात मोरोशीच्या थोडं अलीकडे एक काहीतरी फाटा होता, असं म्हणजे तो लगेच लक्षात पण येत नाही आहे. यू टर्न टाईप आहे. तेवढ्यातच गावातली पोरं तिथे होती, त्यांना आणि मग ह्या रस्त्याला गाडी टाकली. गुगल पण तोच दाखवत होता, बट ऐन टायमिंगलाच नेटवर्क गेलं होतं. तर हा रस्ता आपल्याला शहापूर पडघा असं करत कल्याण मार्गे घेऊन जातो, मुरबाड बायपास करून. मुरबाडला कामच चालू आहे. आता हे 10-12 किलोमीटर. माळशेज घाटातल्या रस्त्याची अवस्था बघून तर हैराणच झालो. हल्लं सगळं अंग अक्षरशः. एवढा घाणेरडा रस्ता. तुम्ही माझा अष्टविनायक यात्रेचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी आय बटनमध्ये लिंक देतो आहे, बघून घ्या. शहापूरच्या इथे त्या हायवेला लागलो आता आपण. लास्टचे 65 किलोमीटर्स राहिले. माळशेजच्या इथून जो टर्न घेतला होता त्या मोरोशीच्या इथे, ते मोरोशी नंतर शिरोशी असे कुठले खेडेपाड्यातल्या गावातून ते रस्त्यातून गुगलने अक्षरशः रस्ता दाखवला. बट ठीक आहे, आता लागलो आहे हायवेला. 60 किलोमीटर शिल्लक आहेत शेवटचे. सो मंडळी, अशा प्रकारे आपली अष्टविनायक राईड कंप्लीट झालेली आहे. आता भांडूपमध्ये आहे, मिनटात पोचेन घरी. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सक्सेसफुल झाली राईड. व्यवस्थित अगदी छानपैकी. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचे व्ह्यूज कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत लवकरच. अंटिल देन, दिस सँडर रायडर सायनिंग ऑफ. गणपती बाप्पा मोरया. राईड सेफ, राईड हार्ड.